नमस्कार, मी पंढरीनाथ कांबळे. 28 जानेवारीला मी येत आहे सरस्वती शाळेत वाशिंदी येथे संध्याकाळी 4 वाजता विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याला भेटूया. तर मग 28 जानेवारी सायंकाळी 4 वाजता. धन्यवाद. मित्रांनो, आज आपण चाललेलो आहे आपल्या शाळेतील वार्षिक बक्षीस समारंभाला. तर तिथे आपल्या उपस्थितीला आहेत पॅडी दादा. तर आपण त्यांना बघूया आपल्या शाळेत काय करते आणि तुम्ही पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा. आता आपण शाळेत चाललेलो आहे, शाळेत तर जाऊया. तर काय आता आपण रेडी झालेलो आहे शाळेच्या कपड्यांवर. तर चला तर जाऊया आता. ही आपली गँग बघा, 14 जण आहेत आम्ही. हाय करा रे, हाय कर रे नमन. हाय गाईज. तर आपण चाललेलं आहे आता. ऐकून राहिले तू. आपण झालेला आता शाळेत लगेच शाळेत. बघा पैसा पार्थकडे जाऊन पैसा आलेला आहे आणि माझं पण दाखवतो काहीच. हे माझा काहीच हे दाखव. माझी कॉन्ट्रीब्यूट. तुझं दाखव रे. सगळं दाखव. सगळं दाखव. पैसेवाला आहेस तू. हो रे. बघा काहीच माझी कॉन्ट्री. पण हे जरा मेहनतीचं आहे. मेहनतीचं म्हणजे काय, तू काम बिवर गेलेला रे. कामावर जातो दररोज गोडाऊनला. आज सुट्टी आहे म्हणून चाललाय. आपण बाजारात पोचलेलं आहे. बघू शकता बाजार हे वासिंदचा स्टेशन रोडला. स्टेशन झूम करून दाखव. आपण आलेलं आहे बघा शाळेत. ही आहे आमची शाळा. बंधू भगिनी, आपण इथे उपस्थित झालेला असाल तर आपली ही व्यवस्था ही स्टेजवर करण्यात आलेली आहे. प्रमुख अतिथींच्या आगमनानंतर आपण त्यांच्या समवेत मंचावर स्थानापन्न होण्याकरता आपण यायचं आहे. मान्यवरांचं अर्थात आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विद्या विकास मंडळ संचलित सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय वाशिंद, कृपया मधल्या या मार्गिकेमध्ये कोणालाही उभं करू नका, कोणालाही येऊन देऊ नका. विद्या विकास मंडळ संचलित सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय वाशिंद वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सिने अभिनेते आपण पाहता सिने अभिनेते पंडितजी कांबळे साहेब यांचं विद्यालयाच्या या प्रांगणामध्ये मनपूर्वक स्वागत. पवार साहेब, सेक्रेटरी रवींद्र शिरार साहेब, सर्व सन्माननीय संचालक मंडळ यांचं सुद्धा ऑप्शन करून सिने अभिनेते हास्य कलावंत पंडितजी कांबळे यांचं मनपूर्वक या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय पंढरीनाथ कांबळे तसेच सर्व संस्था चालकांना विनंती करतो की आपण या ठिकाणी पूजन करून घ्यायचं आहे. ज्या कार्यक्रमाची आपण अत्यंत आतुरतेने वाट पाहत होतात त्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे यांचं व स्वागत गीत सादर करावं. आदरणीय किशोर. Thank you.
मान्य श्री पंढरीनाथजी कांबळे यांना सन्मानपत्र इथे बहाल करण्यात येत आहे. प्रेक्षकांच्या हृदयात एक हास्य कलाकार म्हणून घर करून कोमिड धावा वैज्ञानिक यासारख्या बाह्य परीक्षांचं आयोजन केलं जातं. या सर्व बाह्य स्पर्धेत उपक्रमात विद्यार्थी सहभाग घेतात व नैपुण्य मिळवतात. या छोट्या छोट्या असणाऱ्या सगळ्या विद्यार्थी वर्गाचं त्यांनी केलेल्या या लिखाणाचं गोड कौतुक इथे होत आहे ते प्रकाशनाच्या रूपाने. आणि म्हणून जोरदार टाळ्या या सगळ्या विद्यार्थ्यांकरता की ज्यांनी आपली भावना व्यक्त केल्या आणि त्या भावना म्हणजेच आविष्कार. या आविष्काराचं प्रकाशन होतंय. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सिने अभिनेते हास्य कलावंत पंढरीनाथजी कांबळे साहेब यांच्या शुभ हस्ते. तर क्रमांक प्राप्त केलेली विद्यार्थिनी आहे दळवी भक्ती किशोर संपूर्ण भोंगळे. मी सन्माननीय कांबळे साहेबांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते आपण या पारितोषिकाचं वितरण करावं. संपूर्ण 9वीच्या विद्यार्थ्यांमधून द्वितीय आलेली विद्यार्थिनी दळवी भक्ती किशोर कांबळे साहेबांच्या हस्ते तिला ही पारितोषिक मिळत आहे. इयत्ता 9वीच्या सर्व विद्यार्थ्यांमधून तिसरी आलेली विद्यार्थिनी आहे जिने 91.17% गुण प्राप्त केले. पाटील कस्तुरी सुभाष. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तिलाही सन्मान होत आहे. विद्यार्थ्यांना ह्या सन्मानाच्या जोडीला आपल्या टाळ्या सुद्धा आवश्यक आहेत. धन्यवाद सर. यानंतर आमची शाळा ऋण्मय वडापाव खातो. तिकडे आमची शाळा अजून मागे चल दाखवतो. शाळा दाखव. ही शाळा नाही बिल्डिंग आहे गाईज. इकडे जंगल झालंय. तिकडे आमची शाळा. हे कॉलेजचं आहे. तिकडे आपला शाळेचं आहे. इथून नाही ना रे गेट ओपन. कडी लावले. सत्तावीस नंबरचा यो हे बघ. यो हे पार्सनचा वर्ग 11वी ब. तिथं 12वी 26 नाही माहीत. 26चा नाही माहीत. 25चा आहे. आशूचा वर्ग काय माहित नाही. एकच वर्ग येतो म्हणजे असं वाटतं 2-2 आहेत ना. हे बघ कोण एकच आहे. तिथं बेंच आहेत. शिव्या घालत त्या मित्रांनो वर्ग आपल्याच वर्ग आहे. टेन्शन नाही. कोणी त्याला आलेलं बघा व्हिडिओ मुताला आलेलं. पहिल्यांदा यायचं आहे विजेता संघ सभी फॉन आहे. जेवढी मुलं असतील तेवढ्यांनी या. पटकन या. मुली झाल्या आणि लगेच तुम्ही म्हणाल की फक्त मुलींसाठी कबड्डी होती का तर नव्हे आहे. तर निश्चितपणे मुलांचा हा असलेला खेळ ज्याच्यामध्ये अत्यंत चुरशीचा आणि कौशल्याचा असा खेळ बघायला मिळाला. छोटी छोटी ही मुलं हम भी कुछ कम नाही असं म्हणत पुढे चला. उपविजेता संघ 5वीला पटकन यायचा आहे. प्राथमिक 7वी आणि 8वी विजेता संघ 8वी ड आणि उपविजेता संघ 7वी क. आपल्या जोरदार टाळ्या वाद्यांचा गजर आणि पावलांचा होणारा हा गोड कौतुक.
चला 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 पटकन 8वी ड मस्तपैकी ट्रॉफी आणि आपल्या समोर झालेला त्यांचा सन्मान आणि मनामध्ये एक प्रकारची वाढत गेलेली ही आत्मीयता आणि खेळाबद्दलचं प्रेम ही उत्कट भावना आज निर्माण इथे होत आहे. चला पुढे पुढचा संघ चला उपविजेता संघ 9वी ड झालं का? हा 7वी क चला 10वी आणि उपविजेता संघ 9वी ड. ओके ओके चला क्लास टीचर फटाफट आपल्या गटाला घ्यायचं आहे. ती हुशारी तोच दोष आपण मंचावरती येऊन दाखवायचा आहे. या बोले तो खेळ कबड्डी. चला उपविजेता संघ 9वी ड झालं का? येस. उपविजेता संघ 11वी खेळ कबड्डी. चल सरळ वाग चाल. आपण काय चाललेलो आहे घरी आता सगळे पटकन कबड्डी गाइस आपण घरी चाललेलो आहे आता. नाही तुम्हाला स्कूटी इथे एकदम चॉकलेट फ्लेवर वाली कार काढली तरी यायला घ्यायला गरज. बघा मित्रांनो आमच्या शाळेचे जवळ 2 कॅफे आहेत. बघा काय 2 कॅफे आहे. ओकेशन एक द कॅफे. तर आपण आता घरी पोचलेलो आहे आणि आता तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो वॉचिंग. बाय.